नमस्कार भावांनो, तर आज आपल्या इथं होतं लग्न, त्यामुळं सुधीर भाऊन मी निघालो उरकून मंगल कार्यालयात. लग्न ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला असं सुंदर असं दिसलं एंट्री गेट. तिथून आत निघाल्यानंतर आम्ही गेलो दिलीप अनारसेच्या क्राऊन एंट्री पाशी. तिथंच भेटलं मग आपल्याला आपलं मित्रमंडळ. लग्न लागल्याच्या नंतर आम्ही निघालो मग जेवणाच्या ठिकाणी. बाहेर होता फटाकडे फोडण्याचा कार्यक्रम. आम्ही निघालो कॉपरे म्हणून. बघुल्यात गुलाबजामुन बघितल्या जेवायला खूप बरं वाटलं. त्यानंतर आपला भाऊ गुलाबजामुन बादलीत काढत होता, पण ते आपल्याला खायसाठी नव्हतं, ते होतं माणसांना वाढायसाठी. फिरून फिरून भावांनो फक्त गुलाबजामुन कडे लक्ष जात होतं माझं. ह्या भावाचं चाललेलं चोरी चुपके, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण केली थोडी समाजसेवा. त्यानंतर ह्या दोघांची झाली फिसकी जेवणावरून. त्यानंतर ना आपण ज्येष्ठ नागरिकांना जेवाय वाढलं. आपले घरचे पण तिथंच बसलेले होते, त्यांना बी जेवाय वाढलं. त्यानंतर भावांनो मग मी गेलतो घरी आदित्य भाऊला आणायला. आदित्य भाऊ शाळे मागं असल्यामुळं त्याला आणलं जेवण्यासाठी. तिथं गेल्यानंतर आम्ही डायरेक्ट बसलो मग जेवायला. तिथं टाइम न घालवता आम्ही निघालो घरी. सणाना ना पिरिरी सुधीर भाऊ म्हणत होता मला व्हिडिओ काढायचा. त्यानंतर त्याच्या हातात दिला कॅमेरा. घरी गेल्यानंतर मग आम्ही बदलले कपडे गेलो आतिश भाईच्या हिरीवर. हिरीव कशाला जातात ते तर तुम्हालाच माहिती. आम्ही गेलो डायरेक्ट पावायसाठी. कपडे काढल्याच्या नंतर आम्ही आधी पाण्यात डोकवलं. सुधीर भाऊनी मग टाकली पहिली उडी. त्यानंतर आदित्य भाऊची उतरायची झाली विंबळ. मग त्यानंतर थोडंसं आदित्य भाईला पावा येत नव्हतं, थोडंसं दावा बांधून शिकवलं. मग काय डायरेक्ट धरला घरचा रस्ता.